नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहेत शेतामध्ये. त्यामागचं कारण म्हणजे आम्ही आमच्या आजोबांना टिफिन देण्यासाठी आलो आहोत. आलो आणि आजोबा दिसले नाही. आम्ही आजोबांना भाऊ म्हणतो म्हणून ह्या मॅडम बघा भाऊंना कशा आवाज देत आहेत. भाऊ भाऊ. आम्ही भाऊंकड दुसऱ्या शेतामध्ये जात आहोत. समोर बघा कसं गवत दिसतंय, त्यामुळे आम्ही खूप पळत आहोत. हे दोघं बघा कसे समोर पळत आहेत मला एकटीला सोडून. वाटेत चिखल दिसला म्हणून बघा आम्ही कसे चप्पल हातात घेऊन फिरतोय. एक दिवस मी या दोघांचा बदला घेणारच आहे. हे बघा मला एकटीला सोडून कसे दोघं पुढे पळतायत. बघा बघा ही कशी कापूस चोरती बघा. ही ते बसलेले आहेत आमचे भाऊ. भाऊ बघा भाऊ कसे हाय करतायत. हे बघा हे आहेत आमच्या शेतातील बाप्पा. साहेबांना काढायचा ब्लॉग, परंतु आम्ही त्यांच्या मागे मागे फिरतोय म्हणून त्यांना ब्लॉग काढण्याचा चान्सच मिळत नाहीये. आम्ही आलो होतो फक्त टिफिन देण्यासाठी आणि येऊन झालाय 1 तास. आता घरी जाऊन खूप बोलणे खावं लागतील असं वाटतंय. समोर मारकी गाय दिसली म्हणून आम्ही बघा कसं हातात घेतलंय. खूप भीती वाटते. गाईज ही तीच जागा आहे जिथे आमचं कुत्र म्हणजेच राजाने शेवटचा श्वास घेतला होता. तर आता चालली आमची तयारी गावाकडे जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. हर हर महादेव.